नमस्कार मित्रांनो, ब्लॉगर व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. ज्या दिवसाची आपण खूप दिवसापासून वाट बघत होतो तो दिवस आज आलेला आहे. आपल्याकडे आलेला आहे मॅकबुक एअर M4 सिरीजचा आपण मॅकबुक घेतलेला आहे आणि आताच जस्ट आलेला आहे. तुम्ही बघू शकता आहे M4 16 GB हा आपला त्याचा रॅम आहे आणि 256 GB त्याचा स्टोरेज आहे. हा त्याचा सिरियल नंबर वगैरे आहे. आताच पॅकिंग करायची आहे. स्टारलाईटचा कलर आहे याच्यामध्ये. सो आता आपण हे ओपन करणार आहोत. 1 2 3. जी पॅकिंग उघडताना जी मजा असते ना ती मग आपण नंतर विसरतो थोड्या वेळाने. तर आमचा जो ऑलरेडी जो लॅपटॉप होता तो थोडा खूपच जास्त खराब झालेला. 2012ला मी घेतलेला एसरचा होता. खूप छान चाललं तो पण आता काळजीनुसार वगैरे आपलं सगळं ज्या प्रकारे चाललेलं आहे त्याच्याप्रकारे आपल्याला एअर घेणं खूप महत्त्वाचं होतं. सो खालून झालेलं आहे ओपन. आता करणार आहोत आपण. बघूया आतमध्ये काय काय आहे. भाई लॅपटॉपच असेल ना आतमध्ये. ऑनलाइन मंगा है भाई, कुछ भी हो सकता है. आपण आता येत नाही. सो इथे पण आतमध्ये पण तुम्हाला इथे एक बार कोड दिसेल. याच्यामध्ये इथे पण तुम्हाला त्याची मॅन्युफॅक्चर्ड बाय वगैरे सगळं हे सगळं या साईडला सुद्धा दिसेल. भाई 99,000ला आहे. खूप महाग आहे. हो तर असं फील केलं असं जरा बघायला चांगलं वाटतं. हा मला मेघाने गिफ्ट दिलेला नाही आहे. हा आम्ही दोघांनी घेतला मिळून ब्लॉगर जोडी. हो हो एकदम लाईट वेट आहे. असं वाटतं 3-4 आयफोन पकडलेत फक्त एकत्र. बापरे. आणि त्याची पॅकेजिंग घाल आई एवढे काय आहे का बघा आधी व्यवस्थित. वा यार कहाँ से हे वरचं कवर आपण काढलेलं आहे. थोडं आपण याला बघणार आहोत काय काय आहे ते. डिझाईन बाय ॲपल इन कॅलिफोर्निया. बाई इंडियामध्ये बनलेला नाही आहे, बाहेरचंच आहे. आणि याला रबरचे हे पण दिलेले आहेत म्हणजे सरकू नये म्हणून मला वाटतं ना. आणि हा स्टारलाईट कलरचा आहे. हे मला अजून पण असं वाटत नाही की बाई हा माझा आहे. पण मस्त वाटतं म्हणजे स्टारलाईट आणि असं म्हणजे मला वाटलं की एकदम वेगळं आहे. पण ॲक्च्युअल व्हिडिओमध्ये वेगळं वाटतं पण हा ओरिजिनल खूप भारी वाटतं. कडक. तर आपण करणार आहोत त्याला ओपन. तुम्ही या साईडने जेवढ्या व्हिडिओमध्ये मी बघितलं त्याच्यामध्ये असं आहे की हे ओपन गेल्या ओपनच असतो. म्हणजे काय स्टार्टचं बटन दाबायची गरज नाही असं मी बघितलेलं. पण मला माहिती नाही आता याच्यामध्ये कसं असेल ते. मी अनबॉक्सिंगच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं. सो आता आपण ओपन करून बघूया. आणि माझ्या मित्राने बोललेलं जर एक हाताने उघडला गेला तर तो खरा असेल. 2 हात लागले तर भाई सोडून दे. हो बघ हे बोललेलो ना तुला. ते बघ चालूच असतं. हो आणि हे आपण थोडं साईडला ठेवूया थोड्या वेळासाठी. आता येणार आहे नमस्ते. मला वाटतं येईल हॅलो. फ्रेंडली. ही कुठली लँग्वेज आहे माहिती आहे तुला? नो. किती भाषांमध्ये आला आतापर्यंत? 4. वाकारी मच्छा. होला होला माझी होला. तुझं नमस्ते येईल ना आज? येणार. आपलं इंडियन नमस्ते यावंच लागणार भाव. परत हॅलो हॅलो हे असंच हे करणार आहे की काय? ओके. हा हॅलो परत वेगळा आलाय. नमस्ते. काय बघत राहायचंय का असं? नाही आता आपण आता कर काहीतरी. नमस्ते बघितलं आपण.
लँग्वेजेस. हो हो याने सिलेक्ट करायचं वाटतं. UK इंडिया अँड रिटर्न. ओके एकदाच दाबायचं आहे, झालं आहे इथे. आणि मॅकबुक याआधी कधीच वापरलेला नाही आहे, त्याच्यामुळे कुठलं बटन दाबल्यावर काय होतं तेच समजत नाही. बाई इथे कंट्रोल ऑप्शन आहे नाही, कमांड आहे. ऑल्ट बिल्ट नाही आहे तुमचा, सो कॉमर्सवाल्यांना थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. कॉमर्सवाल्यांना का? आणि हा गेलेलो आहे आपण कंटिन्यूवरती इंडिया. Mac OS contains a built-in screen reader called VoiceOver. If you know how to use VoiceOver, press Command F5 now to turn it on and set up your Mac. If you would like to learn how to use VoiceOver नको एवढ्यात. हाऊ डू यू वॉन्ट टू ट्रान्सफर युअर इन्फॉर्मेशन फ्रॉम मॅक टाईम मशीन और स्टार्टअप डेस विंडोज सेटअप ॲज अ न्यू. सेटअप विथ आयफोन पण आहे. मग तुझा आयफोन कनेक्ट करू शकतोस. तर आता तुझा आयफोन कनेक्ट करूया. चालेल मला काय, दे न्यू केलं तरी चालेल, काही करूया. न्यू करूया. सेटअप ॲज अ न्यू नंतर करूया आपण. रिटन अँड स्पोकन लँग्वेजेस, प्रिफर्ड लँग्वेजेस, हे सगळं नंतर बघूया. ॲक्सेसिबिलिटी नॉट नाव, नंतर हे सगळं आपण हे करूया. सिलेक्ट युअर वायफाय. आपलं वायफाय आहे की नाही याच्या आहे. वायफायचा पासवर्ड खूप दिवस टाकला नव्हता, त्याच्यामुळे तो बरोबर असणार आहे की नाही याच्यावर थोडा प्रश्न आहे. आणि तुला माहीत आहे का, असं याच्यामध्ये असं टॅप करून होत नाही, क्लिक करावं लागतं. त्याची पण काहीतरी सेटिंग आहे असं मला वाटतंय. बघूया होत आहे का. आपला सेटअप झालेला आहे रेडी. वेलकम टू मॅक. कंटिन्यू. सो वी आर रेडी विथ अवर मॅक. सर आत्ता यापुढे ज्या आपल्या व्हिडिओज वगैरे येणार आहेत त्या आपण जरा चांगल्या पद्धतीने एडिट वगैरे करायचा प्रयत्न करणार आहोत. सो आता बघूया. आता मॅक घेतलेला आहे. थोडं आपल्या लॅपटॉपची गरजसुद्धा होती, स्टोरेज वगैरेचा पण इश्यू होता. तो सगळा रिझॉल्व करायचा आपण प्रयत्न केलेला आहे. सो आलेला आहे आपल्याला मॅकबुक एअर. त्याच्यासोबत काय आलं ते दाखव. त्याच्यासोबत आलेल्या आहेत चार्जिंगची एक केबल आहे आणि ॲपलने ही केबल खूप छान दिली आहे बघ. ते त्याच्यावरती ते क्लोदिंगचं हे आहे. नॉर्मल केबलसारखी जी आपल्याला आयफोनला मिळायची त्यासारखी केबल नाही की ती तुटेल वगैरे. तर थोडं चांगलं क्लॅडिंग वगैरे दिलेलं आहे. आणि त्याचसोबत आलेला आहे वेगळा न घ्यावा लागणारा हा चार्जर, जो आपण आयफोनमध्ये ॲडॅप्टर आपण 2,000 ते 2,500 विकत घेतो. तो याला घ्यायची गरज नाही आहे. आणि थँक्यू 2,500 वाचले. सो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि तुमचा पण जर मॅकबुक घ्यायचा प्लॅन असेल तर पहिली ही व्हिडिओ नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बाय.